विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1 चा जो धडा सुरू केलेला आहे सांख्यिकी, याचा सर्व संच 6.5 बघणार आहोत आणि आजच्या एकाच लेक्चरमध्ये तो आपण संपूर्ण आहोत। यापूर्वी आपण सर्व संच 6.1 पासून सर्व संच 6.4 पर्यंत संपूर्ण व्हिडिओज अपलोड करून ठेवलेले आहेत। अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितले असेल तर बघा, फक्त तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी देऊन ठेवतो, नक्की जाऊन ते व्हिडिओ बघा, कारण की ते व्हिडिओ देखील तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत। तर चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण सर्व संच 6.5 बघणार आहोत। ओके, तर बघा मी डायरेक्टली सर्व संच 6.5 घेत आहे, त्याचे बेसिक कन्सेप्ट चालू याच्यामध्ये सांगून टाकतो, कारण की ते सोपे आहेत आणि तुम्हाला लगेच येणार आहेत। तर बघा प्रश्न क्रमांक 1 काय आहे, खालील बहुभुजाचे निरीक्षण करून, ओके, एक बहुभुज दिलाय। आता या कोणता बहुभुज आहे, तर याला म्हणतात वारंवारता बहुभुज, वारंवारता बहुभुज। तर लक्षात ठेवायचं तुम्हाला, अशी आकृती कुठे दिसली ज्याच्यामध्ये बिंदू रेषेने जोडलेले आहेत तर त्याला वारंवारता बहुभुज म्हणतात। तर हा एक वारंवारता बहुभुज आहे। याच्यामध्ये निरीक्षण करून आपल्याला या प्रश्नांची उत्तर द्यायची एकदम सोपं आहे। काय करायचं, लक्षात ठेवायचं, हा जो एक्स अक्ष असतो ना, एक्स अक्ष, त्याच्यावरती दिलेला असतो वर्गमध्य। त्याच्यावरती काय दिलेला असतो, वर्गमध्य। इथं गुण दिलाय तर गुणांचा वर्गमध्य दिलाय, बरोबर का, हे गुण आहेत। त्यानंतर बघा हे विद्यार्थी जो वाय अक्ष असतो का त्याच्यावरती असतो वारंवारता। या दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या, एक्स अक्षावरती वर्गमध्य असतो वारंवारता बहुभुज मध्ये, आणि वाय अक्षावरती असते वारंवारता। आणि मला सांगा, समजा इथं 65 आणि 60 आहे असं दिसते तुम्हाला, की 65 कंसामध्ये 60, बरोबर। तर लक्षात ठेवायचं, हा जो पहिला आहे का, पहिला, ओके, हा पहिला असतो वर्गमध्य। पहिला कोण असतो, पहिला असतो तुमचा वर्गमध्य। आणि ही जी दुसरी संख्या असेल का, ती असते तुमची वारंवारता। कंसामधील दोन संख्यांपैकी पहिले असते वर्गमध्य आणि दुसरे असते वारंवारता। फक्त एवढे दोन गोष्टी 5च्या 5 प्रश्न तुम्ही सोडवणार आहे। बघा पहिला प्रश्न काय आहे, जास्तीत जास्त वारंवारता कोणत्या वर्गात आहे, जास्तीत जास्त वारंवारता कोणत्या वर्गात आहे असं म्हटलंय, तर मला सांगा वारंवारता कोण आहे, नंबर 2 ला वारंवारता असते, बरोबर का, नंबर 2 ला असते वारंवारता। तर बघा सगळ्यात जास्त वारंवारतेचा विचार केला तर इथं वारंवारता 20 आहे, इथं वारंवारता 40 आहे, इथं 50 आहे, इथं 60 आहे, मग 35, 15, म्हणजे सगळ्यात जास्त वारंवारता इथं आहे। मग हा वर्ग कोणता आहे, जर खाली आपण बघितला तर तो वर्ग आहे बघा 60 ते 70। कोणता वर्ग आहे, 60 ते 70। 60 ते 70 मध्ये सगळ्यात जास्त वारंवारता आहे 60। ओके, मग मी असं लिहू शकतो का, इथं तुम्ही असं लिहू शकता, चला हे मी रफ करतो 1 मिनिटासाठी। पहिल्याचं उत्तर, ओके, जास्त वारंवारता, सर्वात जास्त वारंवारता साठ ते 70 वर्गात आहे। बर, प्रश्न क्रमांक 2, दुसऱ्यामध्ये काय, शून्य वारंवारता असणारे वर्ग कोणते। ओके, वारंवारता 2 नंबरची, हा जो पहिला आहे तो तुमचा वर्गमध्य, हे लक्षात ठेवा, आणि ही जी दुसरी आहे ती असते तुमची वारंवारता। तर त्यांनी विचारलंय शून्य वारंवारता कुठे आहे, तर वारंवारता बघा शून्य इथं आहे, कारण की वारंवारता वाय अक्षावरती दाखवते, वाय अक्षावरती इथं शून्य आहे। तर तुम्ही जर बघितलं तर बघा इथं एक शून्याला जोडलंय आणि इथं एक शून्याला जोडलंय, बरोबर। जर इथे एक शून्य जोडलं, इथे एक शून्य जोडलं, तर बघा हा जो पहिला वर्ग आहे तो आहे शून्य वारंवारता असणारा। मग मी लिहू शकतो 20 ते 30, व दुसरा वर्ग कोणता आहे, हा शून्य वारंवारतेचा 90 ते 100, व 90 ते 100 या वर्गात शून्य वारंवारता आहे। या वर्गात किती वारंवारता आहे, शून्य वारंवारता आहे। काय अडचण इथपर्यंत, काहीच नाही। नंबर 3, प्रश्न क्रमांक 3, काय रे बाळ 3, 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्य किती, बरोबर का। 50 विद्यार्थी संख्या म्हणजे वारंवारता आपला वाय अक्ष। तर आपल्याला 50 विद्यार्थी संख्या बघा इथं दिसते, इथं 50 वारंवारता म्हणजे विद्यार्थी 50 आहे। तर कोणत्या वर्गात, त्याच्या वर्गाचा मध्य विचारला आपल्याला, तर हा असतो आपला वर्गमध्य। जर 50 विद्यार्थी आहेत तिथं तर वर्गमध्य किती आहे, 55। ओके, तर मी असं लिहू शकतो का, वर्गमध्य किती आहे, 55, वर्गमध्य 55 आहे। परत एकदा समजून सांगणार आहे मी, टेन्शन नका घेऊ।
नंबर 4 मध्ये काय विचारलंय, वर्ग मध्ये 85 असणाऱ्या वर्गाची खालची व वरची वर्ग मर्यादा लिहा. वर्ग मध्ये 85, वर्ग मध्ये बघा इथं 85 आहे, पहिली संख्या वर्ग मध्ये असते तर इथं वर्ग मध्ये 85 आहे. तर तो कोणत्या वर्गात आहे, तर हा जो 85 आहे तो 80 ते 90 या वर्गाचा वर्गामध्ये आहे. 85 80 ते 90 या वर्गाचा वर्गामध्ये आहे. तर इथं खालची वर्ग मर्यादा म्हणजे पहिला आणि वरची वर्ग मर्यादा म्हणजे दुसरा. तर खालची वर्ग मर्यादा 90 आहे आणि वरची वर्ग मर्यादा, खालची वर्ग मर्यादा 80 आहे आणि वरची वर्ग मर्यादा 90 आहे. खालची वर्ग मर्यादा किती रे बाळ, 80 आणि वरची वर्ग मर्यादा किती, मी शॉर्ट मध्ये लिहितो होतो वरची मर्यादा किती रे बाळ, 90. तुम्ही फुलला वरची वर्ग मर्यादा. पुढे लास्ट मध्ये काय, 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी किती, 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी किती. तर गुण दाखवतात एक्स अक्षावरती. तर एक्स अक्षावरती बघा इथं आहे 80 ते 90. 80 ते 90 चा वर्ग मध्ये 85 होता आणि त्याच्यामध्ये किती विद्यार्थी आहेत म्हणजे वारंवारता किती आहेत, 15. तर असे 15 विद्यार्थी आहेत ज्यांनी 80 ते 90 गुण मिळवले. ओके, किती आहेत, 15 विद्यार्थी असं लिहितो. ओके, एकदा फास्ट मध्ये सांगतो. पहिला प्रश्न काय होता, जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गात आहे, जास्तीत जास्त विद्यार्थी. तर लक्षात ठेवायचंय ज्या दोन संख्या असतील त्यातली पहिले वर्ग मध्य आणि दुसरी वारंवारता. वारंवारता म्हणजे किती विद्यार्थी आहेत, बरोबर का. तर सगळ्यात जास्त विद्यार्थी या वर्गात आहे. कोणता वर्ग आहे तो, 60 ते 70. 60 विद्यार्थी आहेत तिथं. पुढे काय, शून्य वारंवारता. कुठे शून्य वारंवारता, हे बघा इथं 0 आहे. वारंवारता वाय अक्षावरती आहे आणि इथं 0 म्हणजे 20 ते 30 ला एकदा 0 जोडलाय आणि 90 ते 100 ला, बरोबर का. म्हणजे 20 ते 30 आणि 90 ते 100 हा तो वर्ग आहे ज्याच्यामध्ये शून्य वारंवारता आहे. नंबर 3, 50 विद्यार्थी संख्या. इथं 50 विद्यार्थी संख्या आहे, त्याचा वर्गामध्ये 55 आहे. पुढं 80 ते 90, बरं, वर्गामध्ये 85 असणाऱ्या वर्गाची खालची वर्ग मर्यादा व वरची वर्ग मर्यादा लिहा. तर इथं 85 वर्गामध्ये आहे, तर बघा तो 80 ते 90 वर्गात आहे. मग इथं खालची वर्ग मर्यादा 80, वरची कोणती, 90. त्यानंतर पुढं 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी किती, तर 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत, 15. अशा प्रकारे पहिला प्रश्न संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. बघा प्रश्न क्रमांक 2 काय आहे, खालील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढा. एकदम सोपा विषय आहे. वारंवारता बहुभुज काढणं लय सोपं आहे. फक्त ज्या स्टेप मी सांगितलं त्या फॉलो करायच्या. जर पेपरला प्रश्न पडला तर 4 मार्क देऊन जाईल. बघा काय करायचंय, ही जी वारंवारता सारणी तुम्हाला दिलेली आहे, ओके, याच्यातला पहिलाच असतो तुमचा वर्ग, हे तर तुम्हाला माहित आहे. त्यानंतर अजून दुसरा तो वारंवारता, हे आपण पहिल्यापासून शिकत आलो, करेक्ट आहे. ही दुसरी काय असते आपली वारंवारता. बरं, मग पुढे काय, हा असतो वर्ग, हा असतो वारंवारता, बरोबर. पुस्तकामध्ये जी मेथड दिली त्याच्यामध्ये 4 कॉलम दिले म्हणजे 4 स्तंभ. मी इथं 3च घेतलेत. ओके, 3 घ्या 4 घ्या, उत्तर दोघांचंही सेमच येते. तर सगळ्यात पहिलं वर्ग लिहून घेऊ आपण. आता वर्ग लिहित असताना बघा वर्ग किती दिलेत, 1 2 3 4 5 वर्ग दिलेत. जितके वर्ग दिले त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा 2 कॉलम तुम्हाला नेहमी घ्यायचे, बरोबर का. 5 वर्ग दिले तरी एक्स्ट्रा 2 घ्यायचे, 6 दिले तरी एक्स्ट्रा 2 घ्यायचे, 7 दिले तरी एक्स्ट्रा 2 घ्यायचे. तर बघा इथं 1 2 3 4 5 वर्ग दिले, पण मी किती घेतलेत, 1 2 3 4 5 6 7. समजलंय का घेतले ते तुम्हाला समजेल. तर सगळ्यात पहिला आपण काय करू, 0 ते 200 हा पहिला वर्ग लिहू. दुसरा किती आहे, 200 ते 400. त्यानंतर पुढे 400 ते 600. त्यानंतर 400 ते 600 नंतर 600 ते 800 आणि त्यानंतर 800 ते 1000. ओके, प्रत्येक वेळेस काय करायचंय, वर्ग लिहित असताना ओके पहिला कॉलम आणि शेवटचा कॉलम मोकळे सोडायचे आणि मग नंतर काय करायचंय, हा जो 0 ते 200 आहे याच्या मागचा वर्ग कोण असेल, तर तो असेल बघा 0 ते 200च्या मागचा, तर तो असेल -200 ते 0. -200 ते 0, 200चं अंतर इथं, इथं पण 200चं अंतर, इथं पण 200चं. आणि 800 ते 1000च्या पुढे कोणता असेल, 1000 ते 1200. बरोबर, 0 ते 200च्या मागे कोणता आहे, -200 ते 0, करेक्ट आहे. आणि 800 ते 1000च्या पुढचा 1000 ते 1200. पुढे काय करायचं, वारंवारता लिहून घेऊ. ओके, पहिल्या याच्यामध्ये वारंवारता होती 240, त्यानंतर किती होती 300, त्यानंतर पुढे किती 450, त्यानंतर पुढे किती 350, त्यानंतर पुढे किती 160. हा जो शेवटचा घेतला आपण आणि लास्ट हा जो पहिला घेतला ना, जो शेवटचा घेतला तिथं वारंवारता घ्यायची 0. वारंवारता किती घ्यायची 0. आता काढायचं वर्ग मध्य.
वजा 200 ते 0 मध्ये वर्गमध्ये किती असेल वजा 100. 0 ते 200 मध्ये कोण असेल 100. 200 ते 400 मध्ये कोण असेल 200 ते 400 मध्ये असेल 300. त्यानंतर 400 ते 600 मध्ये कोण असेल तर तिथं असेल 500 बरोबर का. 600 ते 800 मध्ये 700. नंतर 800 ते 1000 मध्ये 900 आणि 1000 ते 1200 मध्ये 1100. काही अडचण इथपर्यंत काहीच नसेल. सगळ्यात पहिलं वर्ग लिहून घ्यायचे. वर्ग लिहित असताना ओके पहिला मानाने घ्यायचा आणि शेवटचा मानाने घ्यायचा बरोबर का. 2 एक्स्ट्रा घ्यायचेत नेहमी. हा जो पहिला दिलेला आहे त्यांनी त्याच्या मागचा आपण घ्यायचा आहे आणि हा जो शेवटचा दिलेला आहे त्याच्या पुढचा पण आपणच घ्यायचं. थोडं लॉजिक लावायचंय. इथं जर 0 ते 200 आहे तर त्याच्या मागचा वजा 200 ते 0 असेल. इथं जर 800 ते 1000 आहे तर इथं 1000 ते 1200 त्याच्या पुढचा असेल बरोबर की नाही. मग आता काय करायचंय काढायचं आपल्याला वारंवारता बहुभुज. वारंवारता बहुभुज कशाचा काढायचा. हे जे वर्गमध्य आणि वारंवारता तुम्हाला दिसत आहे तर लक्षात ठेवायचा हा जो वर्गमध्य आहे तुम्हाला पाहायचा एक्स अक्षावरती आणि वारंवारता पाहायची वाय अक्षावरती. परत एकदा सांगतो बघा काय करायचंय. हा जो वर्गमध्य आहे तो एक्स अक्षावरती आणि वारंवारता वाय अक्षावरती करून दाखवतो. एकदम सोपा विषय काही हार्ड नाही. ओके इथं काय येणार आहे वर्गमध्य आणि इकडे काय येणार आहे वारंवारता. आता ज्या मुलांनी मागचं लेक्चर माझं बघितलं असेल त्याच्यामध्ये मी शिकवलं की आयतालेख काढत असताना अक्ष संकोच घ्यायचा आहे. अक्ष संकोच केव्हा घ्यायचा आहे ज्यावेळेस वर्ग शून्यापासून सुरू झालेला नसेल त्यावेळेस अक्ष संकोच घ्यायचा आहे आणि वर्ग जर शून्यापासून सुरू असेल तर अक्ष संकोच घ्यायचा नाही. पण हा वर्ग जर बघितला तर तो 0च्या पण मागे आहे म्हटल्यानंतर अक्ष संकोच इथं घ्यायचा नाही. तर आपण काय करू एक वर्गमध्ये या एक्स अक्षावरती घेऊन टाकू. पहिला किती आहे वजा 100. आता मी 2-2 सेमीचं अंतर घेतो. सगळ्यात पहिला वजा 100 बघा इथं घेतो. याच्या मागे 1-2 वजा 100. नंतर हा 0 0च्या पुढं हा 0 आहे बरं का त्याच्या पुढं 100. त्यानंतर पुढं किती 100च्या पुढं 100 300 500 100 त्यानंतर 300 त्यानंतर 500 त्यानंतर किती रे बाळ 700 त्यानंतर 900 त्यानंतर 1000 त्यानंतर 1100. मुलं म्हणतील हे काय आम्हाला समजा ना. हे समजण्यासाठी 6.4 हे लेक्चर बघणं लय गरजेचं आहे. जे मी आधी टाकून ठेवलंय. अजून पण बघितलं नसेल तर आधी ते लेक्चर बघा मग हे लेक्चर बघा कारण की ते बघितल्यानंतर हे तुम्हाला ऍज इट इज समजणार आहे. ओके तर 1100 पर्यंत लिहिलं आपण. आता ज्यावेळेस आपल्याला वारंवारता घ्यायची तर वारंवारता घेत असताना तिथं पण मी शिकवलं की वारंवारता ही आहे आपली बरोबर का. ती एक्स अक्षावरती घ्यायची वाय अक्षावरती घ्यायची. वाय अक्षावरती ती घेत असताना लक्षात ठेवायचंय की याच्यापैकी जे जास्तीत जास्त नंबर एका पाड्यामध्ये येत असेल तो पाडा घ्यायचा. इथं 300 दिसतो मला 350 दिसतो बरोबर. मी 50चा पाडा घेऊ शकतो पण 5 7 35 7 घर जावं लागेल. मी 100चा पाडा घेतो. कितीचा पाडा 100चा. ओके तर 100 1 100 100 2 200 100 3 300 100 चौक 400 बरोबर. 100 5 किती 500. गरज नव्हती 500ची पण घेऊन टाकू. ओके इथपर्यंत काय अडचण काहीच नाही. आता काय करूया तर हा पाहायचा एक्स मध्ये आणि हा पाहायचा वाय मध्ये. तर मला सांगा एक्स ची किंमत किती आहे वजा 100. वजा 100 ला वाय किती आहे 0. तर वजा 100 ला वाय 0 म्हटल्यानंतर हाच येईल बरोबर. त्यानंतर पुढे 100 ला किती आहे 240. एक्स वरती पाहायचा आहे 100. एक्स वरती पाहिला 100 आणि या 100 ला 240 वायला 240 पुढे वरती. आता मला सांगा इथं जर गेलो आपण वरती तरी तर 250. 250च्या खाली छोट्याशा 2 रेषा आपला असेल 240 बरोबर. त्यानंतर पुढे 300 ला 300. एक्स किती आहे एक्स आहे 300 आणि वाय पण किती 300. वाय 300 कुठे वरती हे बघा इथं वाय 300 बरं. पुढे 500 ला 450. एक्स किती आहे एक्स आहे 500 आणि 500 ला किती 500 ला 450. 450 कुठं 450 कुठं हे इथं 450. का बरं 400 आणि 500च्या मध्ये हा असन 450. 500 ला 450 त्यानंतर 700 ला 350. एक्स किती आहे 700. 700 ला 350. 350 कुठे आहे हे बघा इथं 300 400 हो 300 400 त्याच्यामध्ये. त्यानंतर पुढे काय लास्ट मध्ये 700 ला 350. 900 ला 160. 900 एक्स किती आहे 900. 900 ला 160. 100 आणि 200 तर बघा 100 आणि 200च्या मध्ये इथं असेल 1500 आणि त्याच्या पुढे 2 रेषा जर घेतल्या तर तो असेल तुमचा 160 आणि 1100 ला 0. 1100 ला 0 मध्ये इथंच समजलंय.
परत एकदा हा तुमचा एक्स, हा तुमचा वाय. ओके, चौथा कॉलम घ्यायची गरज नाही जर येत असेल तर. वजा 100 मध्ये 0, वजा 100 ला 0 म्हणजे वजा 100 इथं 0 तिथंच आहे. त्यानंतर 100 ला 240, 100 ला 240, त्यानंतर 300 ला 300, 300 ला 300, 500 ला 450, तर 500 ला 450 बघा यांच्यामध्ये. त्यानंतर 700 ला 350, हे बघा 700 ला 350 या दोघांच्या मध्ये. त्यानंतर पुढे 900 ला 160, तर 900 ला 160 या दोघांच्या मध्ये करेक्ट आहे. त्यानंतर 1100 ला 0, 1100 ला 0. समजलं? आता हे जोडून घ्यायचे, फक्त एवढंच काम करायचंय. चला जोडून घेऊया. हा झाला तुमचा वारंवारता बहुभुज. किती सोपं आहे सांगा बरं. 3 कॉलम घ्यायचे, 1 2 3, वर्ग, वर्ग मध्य, वारंवारता. वर्ग घेत असताना जितके वर्ग तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेत प्रश्नामध्ये त्याच्यापेक्षा 2 तुम्ही जास्त घ्यायचे, एक मागचा आणि एक शेवटचा. समजले इथपर्यंत? आणि त्यानंतर एक्स अक्षावरती वर्ग मध्ये घ्यायचा, वाय अक्षावरती वारंवारता आणि वारंवारता बहुभुज काढून टाकायचा. इथे एक गोष्ट राहिली, आपल्याला प्रमाण लिहायचंय. तर प्रमाण लिहूया आपण आता. प्रमाण शिकवले मागच्या याच्यामध्ये. प्रमाण एक्स अक्षावरती, त्यानंतर वाय अक्षावरती. ओके, एक्स अक्षावरती प्रमाण काय आहे तर बघा, एक्स अक्षावरती जर विचार केला तर 0 ते 100 म्हणजे 2 सेंटीमीटर घेतलं ना मी. इथं 2 सेमी आणि इथं सुद्धा किती घेतलंय 2 सेमी. तर या 2 सेमीमध्ये जर विचार केला तर 100 आणि 300 मध्ये कितीचं अंतर आहे 200चं. म्हणजे इथं एक्स अक्षावरती 2 सेमी बरोबर 200 एकक आहे. आणि ते जर इकडे विचार केला तर 100 आणि 200 मध्ये कितीचं अंतर आहे 100चं. म्हणजे वाय अक्षावरती 2 सेमी बरोबर 100 एकक आहे. ओके, इथं 200चं अंतर म्हणून 200 एकक, इथं 100चं अंतर म्हणून 100 एकक. अशा प्रकारे प्रमाण देखील झालेलं आहे. आणि प्रश्न क्रमांक 2 हा संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय? आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. बघा प्रश्न क्रमांक 3 काय आहे. हा शेवटचा प्रश्न आहे. या सराव संचाचा इथं हा सराव संच संपून जाईल. सोपा होता की नाही? आहे ना? कमेंट मध्ये सांगायचंय मला तुम्हाला समजले की नाही. नाही समजलं तर परत एकदा व्हिडिओ बनवणार. समजलंय का? ओके, तुम्हाला जर नाही समजलं तर पुन्हा एकदा मी व्हिडिओ तयार करून टाकणार आहे. तसे पण आपले लाईव्ह लेक्चर स्वतः सुरू होणार आहे 1 महिन्यानंतर. त्यासाठी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके, तर काय म्हटलं इथं, एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे वर्ग आणि त्या वर्गात असणारी विद्यार्थी संख्या खालील सारणी दिली आहे. या सारणीचा वारंवारता बहुभुज काढा. काय काढायचंय? वारंवारता बहुभुज. तर सगळ्यात पहिलं बघा इथं वर्ग किती आहे 1 2 3 4 5 6 7. 7 वर्ग आहेत. आपल्याला 7 मध्ये अजून 2 ऍड करावं लागतील, तर 9 घ्यावं लागतील. इथं बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 घेतला. पहिला वर्ग किती आहे 30 ते 40. दुसरा किती आहे 40 ते 50. मग किती आहे 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90, त्यानंतर 90 ते 100. ओके, बरं. मग हा जो आहे का वरचा, ओके, तो आपल्या मनाने घ्यायचा आहे. 30 ते 40 मध्ये 10चं अंतर. मग आपण काय करू इथं 20 ते 30 घेऊ. 30 ला संपला 30 ला सुरू, 40 ला संपला 40 ला सुरू. इथं 90 ते 100 आहे, तर मी याला 100 ते 110 असं लिहू शकतो. बरोबर. जे मनाने आपण वर्ग घेतलेत का त्याची वारंवारता 0 असते, लक्षात ठेवायचं. पहिल्याची 0 आणि शेवटची 0. मध्ये आपण टाका 30 ते 40 मध्ये, 30 ते 40 मध्ये 7, त्यानंतर 33, त्यानंतर 45, त्यानंतर किती 65, 47, 18 आणि 5. पुढे वर्गामध्ये 20 ते 30चा वर्गामध्ये किती 20 ते 30चा वर्गामध्ये 25, 30 ते 40चा 35, 40 ते 50चा 45, 50 ते 60चा 55, 60 ते 70चा 65, 70 ते 80चा 75, 80 ते 90चा 85, 90 ते 100चा 95 आणि 100 ते 110चा किती 105. समजलंय? अशा प्रकारे ही माहिती देखील भरून झालेली आहे. आता काढायचं फक्त वर्गामध्ये. लक्षात ठेवायचं हा पाहायचा आहे एक्स अक्षावरती, हा पाहायचा आहे एक्स वरती आणि हा पाहायचा आहे वाय वरती. चला काम सुरू. आता मला सांगा इथं वर्ग 0 पासून सुरू झाला का? नाही. जर हा वर्ग 0 पासून सुरू झाला नाही तर आपल्याला इथं अक्ष संकोच घ्यावा लागेल. 0 पासून सुरू झाला असता तर अक्ष संकोच घेत नाही, जसं की मागच्या याच्यामध्ये नाही घेतला आपण अक्ष संकोच. तुम्ही पट्टी पेन्सिलचा वापर करायचा आहे.
हा झाला तुमचा एक्स, हा झाला तुमचा वाय. एक्स वरती असतो वर्ग मध्य आणि वाय वरती असते वारंवारता. तर मला सांगा वर्ग मध्य पहिला किती आहे. ओके, इथं 0 आहे म्हटल्यानंतर इथं एक अक्ष संकोच आपल्याला घ्यावा लागेल. आता अक्ष संकोचसाठी मी जागा नाही सोडली. ओके, तर काय करूया इथं. ओके, तुम्हाला शिकवतो पुढच्या याच्यावरती, एकच मिनिट. असं असेल ना, ओके, ही जी लाईन आहे ना, इथं खोडून असा अक्ष संकोच घ्यायचा असतो. ओके, पण मी काय केलं, इथं रेष मारली तर ती मला खोडता येत नाही ना, तर मी अक्ष संकोच असा घेतलाय. तुम्ही पण घ्यायचा. पहिला किती आहे 25, पहिला आहे 25 वर्ग मध्य. दुसरा किती आहे 35, 45, 55. 2 सेमीचं अंतर घेतलंय. 2 सेमी बघा, एक लाईन मध्ये सोडली म्हणजे 2 सेमी. 35 त्यानंतर 45 त्यानंतर 55. 25, 35, 45, 55 त्यानंतर 65, 75, 65, 75, 85, 95. ओके, इथं जागा कमी पडली आपल्याला. 85, 95, 105. 105. ओके, आता काय करायचंय, इथं वाय अक्षावरती वारंवारता घ्यायची. वारंवारतेसाठी मी कोणता पाढा घेऊ शकतो. हे 5च्या पाढ्यात आहेत. ओके, पण 10चा पाढा घेतो आहे ना, 10चा सोपं जाईल आपल्याला 65 पर्यंत. 20चा पण घेऊ शकतो, पण 20 मध्ये 7 तुम्हाला पाहता यायचं नाही. 10चा घेतो. 10 1 10, 10 2 20, 10 3 30, 10 4 40, 10 5 50, 10 6 किती 60. ओके, तर इथं आता गेलंय वरती. आपल्याला इथं जागा नाही पुरली, ग्राफ कमी पडलाय. तर तुम्ही ऍडजस्ट करून घ्या आता. 10 6 60. ओके, बरं पुढे आता काय करूया. एक्स वरती 25 तर वारंवारता 0. ओके, एक्स बघा हा तुमचा एक्स आहे. एक्स 25, 25 ला किती आहे 0. पुढं 25 ला 0, 35 ला 7, 35 ला किती आहे 7, 35 ला 7 पुढे या 10च्या पुढं, बरोबर का. इथं असल नाही 10च्या खाली, इथं 10, इथं 5, 5च्या पुढं 4 घरं 7, बरोबर. पुढे 45 ला 33, 45 ला 33 कुठं असेल, इथं 30 आहे. 45 इथं 35, 35च्या खाली 4 घरं घेऊ आपण, आहे ना. अंदाजे घ्यायचा, आता आपल्याला मोजता येणार नाही ना, कारण की माझ्याकडे प्रॉपर ग्राफ नाही आहे. 33 त्यानंतर 45 ला 33, 55 ला 45, 55 एक्स किती आहे 55, वाय किती 45, एक्स 55, वाय 45, 45 कुठं इथं. पुढे 65 ला 65, 65 ला 65. ओके, इथं बघा या दोघांच्या मध्ये घेऊ. 60 वरती आहे, 50 आणि 60च्या मध्ये इथं समजतो मी की 65 आहे. पुढं 75 ला किती आहे, 75 ला 47, 75 ला 40 इथं आहे बघा, 40 इथं, 40च्या पुढं इथं 45, इथं 47 समजा आपण. ओके, पुढे काय 75 ला 47 झालं, 85 ला 18, 85 ला हे बघा इथं 10, त्यानंतर इथं 20, 20च्या खाली 18, इथं 15 म्हटल्यानंतर इथं 18 असेल मध्ये बघा, 20च्या खाली 18, 85 ला. त्यानंतर 95 ला 5, 95 ला 5, 10च्या खाली बघा इथं 5 आहे, इथं 95 ला. हे सोपं होतं. आणि 105 ला 0 म्हणजे तिथंच थोडंसं हार्ड जाईल. ओके, पण हार्ड जायलाच पाहिजे, कारण की हार्ड गेल्यानंतरच समजतं आपल्याला किती येते आहे ना, मग आपण जास्त कष्ट करतो. तर हे जरी हार्ड गेलं तुम्हाला तर रिपीट करून बघा, 100% तुम्हाला समजणार आहे, कारण की तुम्ही हुशार मुलं आहात. ओके, तर आपण आता जोडून घेऊया. ओके, अशा प्रकारे हा वारंवारता बहुभुज देखील संपलेला आहे. ते प्रमाण लिहितो मी आता कोपऱ्यामध्ये, जागा तयार करून. प्रमाण एक्स अक्ष, नंतर पुढं काय वाय अक्ष. हे एक्स अक्षावर पण 2 सेमी आहे, नंतर वाय अक्षावरती पण किती सेमी आहे, 2 सेमी. ओके, तर 2 सेमी बरोबर इथं किती आहे 5 एकक आणि इथं किती आहे 10 एकक. इथं मी असं लिहू शकतो 5 एकक, 5 एकक.
आणि इथं किती एकक आहे? 10 एकक. तुम्ही ते लिहायचं आहे आता एक्स अक्षावर 2 सेमी बरोबर 5 एकक, वाय अक्षावर 2 सेमी बरोबर 10 एकक. ओके, ते मी व्यवस्थित लिहिलं नाही कारण की जागा नाही आहे, तुम्ही ते व्यवस्थित करून लिहायचे. ओके, अशा प्रकारे आपला सराव संच 6.5 हा देखील संपलेला आहे. आणि याचप्रमाणे धडा जो सांख्यिकी चालू आहे आपला त्यातला शेवटचा एक्झरसाइज आपला बाकी आहे, तो पण आपण उद्याच्या लेक्चरमध्ये संपू. पण आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा कारण की त्यांनाही केल्याची मदत झाली पाहिजे. थँक्यू सो मच.